या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। जिल्ह्यात 10 ते 12 ठिकाणी डाळिंब मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात येणार आहे। डाळिंब पीक हे सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत योग्य पीक असून याला खूप मोठे भवितव्य आहे। शासन व प्रशासन या पिकाचे सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लागवड व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे। शासन प्रशासन या पीक लागवडीसाठी शेतकऱ्यांना 100% पाठबळ देणार आहे। तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी डाळिंब पीक लागवडीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले। सांगोला तालुक्यातील गौडवाडी येथे कृषी विभाग व गौडवाडी डाळिंब उत्पादक शेतकरी संघ यांच्या वतीने शाश्वत निर्यातक्षम डाळिंब उत्पादन कार्यशाळा आणि डाळिंब प्रक्षेत्र भेट कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते। यावेळी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक राजीव मराठी, जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, डाळिंब महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, NRCPचे शास्त्रज्ञ डॉ. संग्राम धुमाळ, डॉ. सोमनाथ पोखरे, डॉ. प्रशांत कुंभार यांच्यासह डाळिंब उत्पादक शेतकरी संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी डाळिंब पिकाचे उत्पादन घेण्यासाठी कृषी विभाग यांच्याकडून सविस्तर माहिती घ्यावी। जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी कृषी विभाग व आत्मा यांच्याकडून जवळपास 10 ते 12 ठिकाणी डाळिंब मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात येणार आहे। या कार्यशाळेसाठी जिल्हा नियोजन समितीमधून आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती त्यांनी दिली। यानंतर राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक राजीव मराठे, जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, डाळिंब महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांनी डाळिंब पिकाचे महत्त्व सांगून लागवड पद्धत तसेच कोणत्या जातीचे पीक घ्यायचे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। तर NRCPचे शास्त्रज्ञ डॉ. संग्राम धुमाळ, डॉ. सोमनाथ पोखरे, प्राध्यापक प्रशांत कुंभार यांनी डाळिंब पिकाविषयी सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले। या डाळिंब कार्यशाळेस प्रकल्प संचालक आत्मा शीतल चव्हाण, उपसंचालक मदन मुकणे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे, तहसीलदार संतोष कणसे, तालुका कृषी अधिकारी पंढरपूर सूर्यकांत मोरे, डाळिंब बागायतदार प्रवीण मानव। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।